नमस्कार. रिकॉ लाईफच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे कोलेस्ट्रॉल वाढणे. बऱ्याच पेशंट्सना, बऱ्याच लोकांना हा कोलेस्ट्रॉल विषय कदाचित माझ्यापेक्षा जास्तसुद्धा माहीत असेल. या कोलेस्ट्रॉलबद्दल जी काय माहिती इंटरनेटवर मिळते त्याबद्दल तुम्ही ऑलरेडी भरपूर प्रयोग करत असालच. पण या सगळ्याबरोबर कोलेस्ट्रॉल किती आवश्यक आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे कोलेस्ट्रॉल पूर्णतः काढून टाकणं म्हणजे शरीरात ते नकोसं होणं असं वाटणं सुद्धा चुकीचं आहे. तर नेमकं योग्य पथ्य कोणतं करायचं ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहील याबद्दल आज जाणून घ्यायचं आहे. हे कोलेस्ट्रॉल नक्की बनतं कुठे, तर लिव्हरमध्ये बनतं. आता मी जसं म्हटलं की हे कोलेस्ट्रॉल आपल्याला योग्य प्रमाणात शरीरात आवश्यक सुद्धा असतं, ज्याच्यामुळे आपल्या शरीरातला स्निग्धपणा सुद्धा टिकून राहतो. त्यामुळे जी औषधं तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल पूर्णतः घालवून टाकतात किंवा कमी करून टाकतात, शक्यतो त्या औषधांवर अवलंबून राहणं चुकीचं आहे. मग त्यापेक्षा जेवढं आपण पथ्य करू शकतो आणि त्या पथ्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, असं पथ्याने या कोलेस्ट्रॉलवर विजय मिळवणं जास्त योग्य आहे. हे कोलेस्ट्रॉल लिव्हरमध्ये बनतं आणि लिव्हरमध्ये असताना हे कोलेस्ट्रॉल काय नक्की काम करतं ज्याच्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो, तर हे पण जाणणं महत्त्वाचं आहे. तर त्यातल्यात सगळ्यात महत्त्वाची 4-5 त्याचे कामं मी सांगून ठेवणार आहे. तर पहिलं काम आहे की सेलच्या आतलं लायनिंग तयार करणं. म्हणजे आपल्या शरीरात बारीक बारीक सेल्स म्हणजे पेशी असतात, ज्यांना स्वतःचं एक कव्हरिंग असतं, त्याला मेम्ब्रेन म्हणतात, सेल मेम्ब्रेन. ह्या मेम्ब्रेनमुळे ते सेल जगतं आणि ते सेल किंवा ती पेशी स्वतःचं कार्य चालू ठेवतं. हे जर मेम्ब्रेन नसेल तर त्या सेलच्या अस्तित्वालाच धोका येतो. त्यामुळे ही मेम्ब्रेन तयार करणं हे कोलेस्ट्रॉलचं काम आहे. उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या शरीरातल्या ज्या नसा आहेत त्या नसांवरची लायनिंग या कोलेस्ट्रॉलपासून तयार होते. आणि ज्या वेळेस कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं घेतली जातात त्यावेळेस या मेम्ब्रेनच्या बारीक बारीक पापुद्रे निघून जातात आणि त्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. जसं डायबिटीजमध्ये डायबिटिक न्यूरोपॅथी नावाचा आजार आहे, ज्यामध्ये नर्व्स कमकुवत होतात, कधीकधी पायाची जळजळ होते, कधीकधी मेमरी लॉस होतो आणि अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे त्या सेलचं कव्हरिंग बनवणं, सेल मेम्ब्रेन बनवणं हे कोलेस्ट्रॉलचं काम आहे. दुसरं महत्त्वाचं काम, आपण जे काही जेवतो त्याच्यातनं जे फॅट तयार होतं किंवा फॅटी पदार्थ आपण जे खातो ते पदार्थ डायजेस्ट करणं हे सुद्धा कोलेस्ट्रॉलचं काम आहे. ज्या वेळेस आपण खूप तेलकट खातो, खूप तळलेलं खातो, त्यावेळेस ते डायजेस्ट होणं पण गरजेचं आहे आणि हे डायजेस्ट करण्यासाठी कोलेस्ट्रॉल लिव्हरमध्ये असताना काही कार्य करत असतं. तिसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे शरीरामध्ये स्निग्धपणा टिकवणं. जर शरीरामध्ये स्निग्धपणा राहिलाच नाही तर भरपूर वाताचे आजार इन्क्लुडिंग पॅरालिसिस अशा प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्यासाठी कोलेस्ट्रॉलचं खूप महत्त्व आहे. याबरोबर कोलेस्ट्रॉल आणखीन एक महत्त्वाचं कार्य करतं आणि ते म्हणजे शरीरात विटॅमिन डी तयार करणं. नॅचरली विटॅमिन डी तयार होणं हे कोलेस्ट्रॉलने घडतं आणि ॲक्वायर्ड म्हणजे उन्हापासून आपल्या शरीरात विटॅमिन डी टिकणं हे उन्हामुळे घडतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल असणं आणि ऊन मिळणं या दोन्ही गोष्टी विटॅमिन डी बनवणं आणि ॲब्झॉर्प्शन या दोन्हीमध्ये काम करत असतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचं महत्त्व तुम्हाला आता कळलेलंच आहे. पण हे ठराविक प्रमाणात कोलेस्ट्रॉल असलं तर हे कोलेस्ट्रॉल योग्य काम करत असतं. ह्याचं प्रमाण खूप वाढलं, शरीरामध्ये हे कोलेस्ट्रॉल काहीतरी खाल्ल्यामुळे किंवा चुकीच्या सवयींमुळे जर हे कोलेस्ट्रॉल वाढलं तर हे शरीराला त्रास देऊ शकतं, घातक ठरू शकतं. म्हणजे कधीकधी हार्ट डिसीज होऊ शकतो, डायबिटीजचा प्रॉब्लेम वाढू शकतो, थायरॉईडसारख्या आजारामध्ये सुद्धा त्रास होऊ शकतो
अशा वेगवेगळ्या प्रकारचे आजार या कोलेस्ट्रॉल वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे होऊ शकतात. आता आपल्याला नेमकं जाणून घ्यायचं आहे की पथ्य काय करायला हवं. सगळ्यात महत्त्वाचं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एकतर आपली दिवसभराची ॲक्टिव्हिटी वाढवायला हवी. म्हणजे नुसता व्यायाम केला आणि कोलेस्ट्रॉल कमी होईल असं घडणार नाही आहे. तर पूर्ण दिवस तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या शरीराची ॲक्टिव्हिटी वाढवत राहणं गरजेचं आहे. याचबरोबर खाण्यातले काही पदार्थ आपल्याला बंद करायचे आहेत. काही ठराविक महत्त्वाचे पदार्थ आहेत ते अजिबात खाता कामा नये. उदाहरणार्थ तळलेलं खाणं. ज्या वेळेस कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्यावेळेस तळलेलं खाणं तर अतिशय चुकीचं आहे. म्हणजे वडा, भजी, समोसा, चिप्स, फरसाण अशासारखे पदार्थ वारंवार खात राहणं म्हणजे रोज खात राहणं याने कोलेस्ट्रॉल वाढू पण शकतं आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल पुढच्या स्टेपला जाऊन एखादा आजार पण निर्माण करू शकतं. त्यामुळे ठराविक प्रमाणात तुम्ही हे तळलेलं किंवा महिन्यातून एखाद 2 वेळेस तुम्ही हे तळलेलं खाल्लं तर तुमचं कोलेस्ट्रॉल खूप प्रमाणात वाढणार नाही. थोड्याफार प्रमाणात ते जे काही तळलेलं खाल्लेलं आहे ते डायजेस्टसुद्धा होईल. अर्थात याच्याबरोबर तुमची ॲक्टिव्हिटी व्यायामाची सुद्धा गरज आहे आणि त्याचबरोबर तुमच्या लिव्हरची कंडिशन उत्तम असणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ज्यावेळेस मी लिव्हरची कंडिशन योग्य असली पाहिजे असं म्हणते, अर्थातच मद्यपान, अल्कोहोल कन्झम्पशन हे पण कमी असणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे लिव्हरमध्ये फॅट जास्त साठवून ठेवलं जात नाही आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पण कंट्रोलमध्ये राहतं. त्यामुळे मद्यपान टाळणं हे पण कोलेस्ट्रॉलसाठी एक महत्त्वाचं पथ्य आहे, हे लक्षात ठेवा. नॉनव्हेजचे पदार्थ वारंवार खाणं टाळलं पाहिजे. म्हणजे रेड मीट, पोर्क अर्थात हे आपल्या देशात फार कमी प्रमाणात खाल्लं जातं. किंवा जे पदार्थ पाम ऑइलमध्ये तळले जातात ते पदार्थ तुम्हाला टाळायला हवेत. मी असं म्हणेन की आपल्या घरातलं सोडून बाहेर जे काही तळलेले पदार्थ मिळतात ते स्वस्त आणि सोपे पद्धतीने तुमच्यापर्यंत पोचावे यासाठी ते पाम ऑइलमध्ये तयार केलेले असतात. त्यामुळे जर पाम ऑइलमधला पदार्थ तुम्ही रोज खात असाल तर तुम्हाला ते टाळायला हवं, जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवायचं नसेल तर. बाकीचे हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे सॉस मिळतात ज्याच्यामध्ये वेगवेगळी क्रीम्स असतात. मायोनेज सारखा पदार्थ असू शकतो, बटर असू शकतं, चीज असू शकतं, चीजचे वेगवेगळे प्रकार मिळतात. तर हे सगळे पदार्थ तुम्ही लिमिटेड प्रमाणात खाल्ले तर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. आता लिमिटेड म्हणजे काय की जो तुमचा व्यायाम आहे तो तुमच्या शरीरातली साखर जाळणार आहे. त्याचबरोबर हे तळलेल्या पदार्थांमुळे शरीरात तयार होणारं फॅट कमी करणार आहे. एवढा जर तुमचा व्यायाम होत असेल तर तुम्ही हे पदार्थ लिमिटेड त्या प्रमाणात खाऊ शकता. अन्यथा मी म्हणेन हे पदार्थ न खाल्लेलेच बरे. कारण या पदार्थांनी जितके पदार्थ तुम्ही हे कन्झ्युम कराल तेवढ्या प्रमाणात रोज थोडं कोलेस्ट्रॉल वाढत जाणार आहे. या कोलेस्ट्रॉलची भीती ठेवणं गरजेचं नाही आहे, पण या कोलेस्ट्रॉलला पथ्य केल्यामुळे बरेचसे उपयोग दिसून येतात हे लक्षात ठेवा. म्हणजे कधी कधी वजन वाढतं त्यावेळेस सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं. मग त्यावेळेस आपल्याला आधी वजन कमी करायला हवं. वजन कमी करायचं असलं तरी आपल्याला पथ्य हेच करायचं आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीत कुठल्याही आजारामध्ये वाढलेलं असेल तरी पथ्य एकच करावं लागणार आहे. ते म्हणजे मुळात आधी तळलेले पदार्थ बंद आणि दुसरं म्हणजे गोडावर सुद्धा कंट्रोल मिळवायला हवं. कारण गोड लिव्हरमध्ये जाऊन म्हणजे जे काही पदार्थ गोड, साखर घातलेले, गूळ घातलेले आहेत ते पदार्थ लिव्हरमध्ये जाऊन त्यांचं स्टोरेज फॅट स्वरूपातच होतं आणि हे फॅट वापरलं गेलं नाही तर कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं. त्यामुळे जर डायबिटीज झालेला असेल किंवा थायरॉईडचा आजार असेल किंवा स्ट्रोक आलेला असेल किंवा हार्ट डिसीजची कुठली कंडिशन असेल तर त्या सगळ्या कंडिशनमध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल बाबतीत काळजीपूर्वक आहार प्लॅन करायला हवा आणि आहार प्लॅन करताना हे सगळे पदार्थ वर्ज्य करणं खूप गरजेचं आहे. एक गंमत सांगून ठेवते की सगळेच पदार्थ बंद करायचे, मग आम्ही खायचं काय. तर एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगून ठेवते की प्लॅन्ट्स म्हणजे हिरवी झाडं किंवा हिरवी पानं किंवा फळं किंवा फुलं हे कधीच कोलेस्ट्रॉल बनवत नाहीत.
त्यामुळे तुम्ही हे पदार्थ कितीही खाऊ शकता, तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती ठेवायची नसेल तर. त्यामुळे प्लांट्स म्हणजे हिरवी झाडं, हिरवे पालेभाजी किंवा फळं तुम्ही जेवढी खाल तेवढं तुमचं कोलेस्ट्रॉल मेंटेन राहील. याच्यामध्ये फायबर्स पण खूप असतात, काही फळांमध्ये प्रोटीनचं प्रमाण, पोटॅशियमचं प्रमाणसुद्धा जास्त असतं. हे बॅलन्स्ड डाएटमध्ये तुमच्या येऊ शकतं. त्यामुळे फळं, फुलं, पानं खाणं म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करता येणं खूप सोपं जाऊ शकतं. तर हे पदार्थ खात राहिला तर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची भीती अजिबातच ठेवायची गरज नाही. या कोलेस्ट्रॉलबद्दल बोलताना बरेच वेळा पेशंट्स प्रोटीनचा आहार काहीतरी मिळत राहावा किंवा प्रोटीन्स जास्त खाल्ले तर ते फॅट्स वाढवत नाही असं काहीतरी कन्सेप्शन्स डोक्यात धरून अंडी खाणं वाढवतात. त्यावेळेस पेशंट असं विचारतात की अंडं खाल्लं तर चालतं का, कोलेस्ट्रॉल वाढत नाही का. तर जर तुम्हाला ऑलरेडी हार्ट डिसीजची कंडिशन आहे किंवा डायबिटीज आहे आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये नाही आहे किंवा एक स्ट्रोक येऊन गेलेला आहे किंवा थायरॉईडचा आजार आहे किंवा ओबेसिटी तुमची आहे किंवा म्हणजे वजन वाढलं असेल, तर अशा कंडिशन्समध्ये तुम्ही अंडं न खाल्लेलं बरं. जर तुम्हाला हे सगळे त्रास नाही आहेत आणि तुम्हाला फक्त कोलेस्ट्रॉलची भीती वाटते तरी तुम्ही अंडं खाल्लं तर काही प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही अंडं खाऊ शकता. तुमच्या काही कंडिशन्समध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर तुम्ही अंडं न खाल्लेलं बरं. अजून एक पदार्थ मला पेशंट्स जनरली विचारतात कोलेस्ट्रॉल वाढलेलं असताना की नारळ खाल्लेला चालतो का किंवा शेंगदाणे खाल्ले तर चालतात का. तर मी असं म्हणेन की हे सगळे पदार्थ तुमच्या आहारात थोड्या थोड्या प्रमाणात खायला काहीच हरकत नाही. कारण आपल्याला शरीरातलं कोलेस्ट्रॉलची ठराविक लेवल मेंटेन करायची आहे. संपूर्ण कोलेस्ट्रॉल जे काही शरीरात आहे ते काढून नाही टाकायचं आहे. सो काही प्रमाणात कोलेस्ट्रॉल शरीराला आवश्यक आहे. तेवढं मेंटेन करण्यासाठी असे सतैल बिया आणि सतैल नारळसारखा पदार्थ आहारात चालू शकतो. या सगळ्या कोलेस्ट्रॉलबद्दल मी तुम्हाला आत्ता माहिती देऊन ठेवलेलीच आहे. याचबरोबर तुम्हाला जर काही कोलेस्ट्रॉलबद्दल प्रश्न असतील किंवा एखादा पदार्थ तुम्ही खात असाल आणि त्याबद्दल शंका येत असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न पाठवा. आम्ही त्याची उत्तरं नक्की देऊ. या कोलेस्ट्रॉलच्या इन्फॉर्मेशन बरोबर आज मी इथेच थांबते. धन्यवाद.